टीम साहेबा विपक्ष एकविरा नारंगी. पुन्हा एकदा पहिला सामना मला वाटते DCC ला स्पर्धा झाली त्यावेळेला सुद्धा पहिला सामना या दोन संघादरम्यान होता त्यांच्या ग्रुपमधला आणि इव्हन त्या स्पर्धेचा सुद्धा. महेश रेड्डी यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यासाठी यायचं आहे. ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी. संदीप रामचंद्र वाढाण समाजसेवक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली जर्सी वेल कस्टमाइज आहे. त्यानंतर हे मेडल मॅन ऑफ द मॅच साठी रानोबा इव्हेंट्स. त्याचबरोबरीनं एक्वा पॅलेस त्यांच्याकडून हे फ्री एंट्री चा पास. अभिनंदन प्रतीक नमोळे आणि टीम. तुम्हाला फ्री एंट्री मिळणार आहे एक्वा पॅलेसला. प्रतीक आपण सिंगल जाऊ शकता. एकविरा नारंगी एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला टीम साहेबा. या दोन संघादरम्यानची मॅच आहे. रणजितदादा पाटील यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई यांना आपण मैदानात पाहतोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑरेंज आर्मी आणि दुसऱ्या बाजूला व्हाईट आर्मी अशा दोन संघांना बघणार आहात. थोड्या वेळापूर्वी आपण वैभव पाटील यांना पाहिलं. वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अल्केश पाटील आमचे वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य गुरुदत्तच्या सोबतीनं चला टीम साहेबा प्रॅक्टिस बंद. प्रॅक्टिस नालाव नाहीये. आपण प्रॅक्टिस करायची नाहीये. चला गंभीर एकविरा दोन फलंदाज पाठवा त्वरित. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व तिसरं या स्पर्धेमध्ये बघा. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग म्हटलं की आपल्याला मागील 2 वर्ष सुद्धा आठवतात. गेल्या वर्षाचा थरार सर्वांच्या नजरेसमोर आहे. दोन्ही संघ चला आपला एक एक प्रतिनिधी सुद्धा पाठवा. दोन्ही संघांना विनंती आपला एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आणि जे चॅलेंजिंग वरचं सर्कल आहे मी विनंती करेल JKCCच्या व्हॉलेंटियर्सना की आपण इनिंग ब्रेक मध्ये ते सुद्धा मारून घ्यायचंय. जे चॅलेंजिंग ओव्हरचे 3 सर्कल आहेत ते सर्कल आपण इनिंग ब्रेक मध्ये मारायचे आहेत. जसे नयन आपण चर्चा करत होतो मागील वर्षी नक्की काय झालं होतं. मागील वर्षामध्ये तो लाईट्सचा शो फायनल मध्ये येत असताना दोन्ही कर्णधारांना मिळाला तो आदर मान. आणि त्या अगोदरचं वर्ष म्हणजे होम टीमने मारलेली ती स्पर्धा. मागील जर का बॅनरवरती तुम्ही याल तर JKCC अर्नाळा या संघानं या वर्षामध्ये काही अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत. काही अशा उपलब्धी आणि त्या अचिव्हमेंट्स तुम्हाला त्या बॅनरवरती बघायला मिळतील. प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरामध्ये काढलेले काही फोटोज. एकविरा नारंगीची स्पर्धा मारल्या तो क्षण. त्यानंतर लंबोदर चषकातला तो विनिंग क्षण आणि या साऱ्या ट्रॉफीज आजच्या या हंगामामध्ये JKCCनं मिळवल्या होत्या. आणि खूप उशिरानं फॉर्म मध्ये आला संघ
आणि त्यानंतर मात्र त्याने एक वेगळी बादशाह सुद्धा निर्माण केली. जितेश स्ट्राईक एंडला आहे. त्यानंतर अक्षय पाटील, हरीश आहे, माफ करा, हरीश आहे आणि अक्षय पाटील आहे नॉन स्ट्राईक एंडला. ऋषिदादा देसाई बॉलिंग मार्क वरती. JKCC अर्नाळा बिग बॅश लीगचा बी ग्रुप मधील पहिला सामना. बघूयात काय करतं. नयन कालुष्टे आमच्या साथीनं आहेत या मॅच मध्ये चर्चा करण्यासाठी. पुन्हा एकदा सर्व संघांना सांगू इच्छितो नयन, चॅलेंजिंग ओव्हरचा फॉर्मॅट काय आहे. पहिल्या आणि दुसऱ्या षटकापैकी एक षटक तुम्ही चॅलेंजिंग ओव्हर घेऊ शकता. पहिली ओव्हर नाही घेतली तर दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला ते ओव्हर घेणं अनिवार्य राहील. त्या षटकामध्ये तुम्ही त्या 3 सर्कल आहेत ग्राउंड मध्ये, त्या 3 सर्कल पैकी एका सर्कल मध्ये म्हणजे एका ठिकाणी एक प्लेअर तुम्हाला लावायचा आहे आणि एका षटकामध्ये 9 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला करायच्या आहेत. 9 धावा नाही केल्या तर तुम्ही जेवढ्या पण धावा केल्या त्यातून 2 धावा मायनस होतील. जर का 9 धावा केल्यात तर गॅप मधून चेंडू दोघांच्या मधून सूरज प्रसाद आणि करण बेहराईला भेदत असताना खणखणीत चौकार, 4 धावा. आणि जर का 9 धावा नाही केल्यात तर मात्र 2 धावा ऍडिशनल मिळतील. म्हणजे डबल ट्रबल वाला मामला आहे. खाली तर डबल नाहीये, ट्रबल बिलकुल आहे. दोनों एंड्स आहे आणि त्यामुळे बघायला मजा येणार आहे, काहीतरी नवीन. आणि नयनशी मी आवर्जून चर्चा करू इच्छितो. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट आहे, अतिरिक्त धाव धाबलक्यामध्ये ऍड होईल. नयन, या संपूर्ण ग्राफिक्स JKCC अर्नाळा या संघानं दाखवलेले हे सर्वात चांगलं दृश्य, जे स्टँड बसण्यासाठी खेळाडूंची सॉफ्ट ड्रिंकची सुविधा, बॅरिकेड्सने बंदिस्त असलेली ती बाउंड्री लाईन, कॅमेरामॅनना बसण्यासाठी दिलेली स्पेस, ती जागा. ऑन साइडला मुजम्मिल खान वेगाने चेंडूला फेकले, रनआउटची संधी. हरेशला मैदान सोडावं लागेल. स्ट्राईक एंड वरती झाला थ्रो आणि फलंदाज हरेश मैदानाबाहेर जातोय. पहिल्या विकेटचं बदल, पहिला हादरा आईकविरा नारंगी संघाला. आणि या सर्व बाबी असताना मंचावरती हर्ष थोडं थांबवतोय हर्ष थोडं. स्टेजवरती धावपलकाची धावा 8 आहेत. चेंडूचा खेळ झालाय 5, अजून एक चेंडू बाकी आहे. बसण्यासाठी मंचावरती जर आपण बघाल तर त्या पाहुण्यांना बसण्याची व्यवस्था किंवा त्या पायऱ्या त्यांच्यावरती त्यांच्या समोर केलेलं ते काय कार्पेटचं आच्छादन, या सर्व बाबी पाहत असताना कसं वर्णन करशील या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगचं? ॲक्च्युली JKCC संघामध्ये क्रिएटिव्ह माइंड एक दोघं असे क्रिएटिव्ह माइंड नाही आहेत. ऑलमोस्ट सगळेच क्रिएटिव्ह प्लेयर्स आहेत JKCC संघामध्ये. त्यामुळे क्रिएटिव्ह आयडियाज खूप सारे येत आहेत आणि त्या क्रिएटिव्ह आयडियाजमधनं हे सर्व आपल्याला जे तामझाम दिसतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की एक ही आयडिया देतो, दुसरा ती आयडिया देतो. म्हणजे सगळ्यांचं इंटेन्शन काय असतं की काही केलं तरी पण सगळ्यात आपली स्पर्धा जी आहे हे उठून दिसायला पाहिजे. अगदी बरोबर उल्लेख केलात की आपली स्पर्धा म्हणून सगळे काम करतात. आणि एखादा इव्हेंट ज्या वेळेला यशस्वी होतो ना त्यावेळेला हे आपले पण, त्या इव्हेंटला आपले पण ज्या वेळेला लागतं त्यावेळेला त्या स्पर्धा मोठ्या होतात. आणि खास कौतुक त्या सर्व आयोजकांचं. आज आपण अर्नाळ्यामध्ये आलेलो आहोत, इतकं चांगलं आयोजन. मागील 2 स्पर्धा आपण नवापूरमध्ये बघितल्या, त्या आयोजनाला आपण खूप चांगल्या रीतीनं सर्वांनी म्हणजे उपस्थित लावल्यानंतर आलेलं ते ती शोभा, काय जबरदस्त आयोजन होती ती. आणि त्या अगोदर झालेल्या स्पर्धा, मी त्या सगळ्या स्पर्धांचा उल्लेख करेल. तुर्तास पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती आहेत. हितेश आलाय. सन्मान्य काळ्या घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. काळ्या घरत साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आणि भरत सर, या बी ग्रुप बद्दल बोलायचं झालं तर हा ग्रुप ऑफ डेथ म्हणायला काही वावगं ठरणार नाही. म्हणजे एका प्रकारे आपण सेमीफायनलचे सामने बघतोय, कारण की 4ही संघ टॉपचे संघ आहेत. म्हणजे सगळे 4ही संघ हे फायनलिस्ट संघासारखे आपण त्यांना मानू शकतो. तर त्यामुळे हा ग्रुपच्या मॅचेस बघणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मजा सुद्धा येणार आहे हे सामने पाहायला. म्हणजे एक गोष्ट खरी आहे की या 4ही संघांना सामना कसा जिंकायचा, क्वालिफाय कसं व्हायचं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे पहिली प्रायोरिटी त्यांची तीच आहे की क्वालिफाय व्हायचं. त्याच्या अगोदरची प्रायोरिटी पहिली मॅच जिंकायची. ग्रुप ऑफ डेथ यासाठी मी यांना म्हणेल कारण या 4ही संघाने
ओ बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी फ्लॅट फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं फ्लॅट षटकाराला तारा नाहीये. फलंदाज बाद हितेश डिपाट्स. थँक्यू. आणि हा ग्रुप ऑफ डेथ बघायला मजा सुद्धा तितकीच येणार आहे. आई एकविरा नारंगी टीम सायबा गुरुदत्त मनुलपाडा जीवदानी माऊली 4 मातब्बर संघ यांनी या स्पर्धेमध्ये म्हणजे या हंगामामध्ये आहे ना क्वालिफाय होणं किंवा काही संघ फायनल पर्यंत टच होणं या सर्व बाबी बघितलेल्या आहेत. आणि बरंच सर आपण नेहमीच बघतो की चांगली कामगिरी करून संघ जिंकतो, पण या 4 टीमच्या ग्रुपमध्ये चांगली कामगिरी करून संघ जिंकणार नसून चुकी करून संघ हरणार आहे. कारण की चांगली कामगिरी हे 4ही संघ करणार आहेत. फक्त याच्यामध्ये जो जास्त चुका करणार ना तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार अगदी आहे. हा रूल सगळ्यांना लागत. ओ आतमध्ये येणारा चेंडू कट झाला आणि त्यानंतर फलंदाज बीट होतो. यश निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आई एकविरा नारंगी संघ प्रथम फलंदाजी करतोय. लगातार 3 डॉट आतापर्यंत झालेत. ओ आणि इथे चौथा सुटा लगातार डॉट. पहिलं दुसरं षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 11. 3 गड्यांच्या एक मिनिट अजून 3 11 नाही, इथून 2 मायनस होणार म्हणजे 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर दॅट 2 ओव्हर आफ्टर दॅट 3 लॉस. परत सर या विकेट ब्रेक मध्ये एक मी उल्लेख करू इच्छितो की आतापर्यंत जवळजवळ ना 9 लीग झाल्यात, मोठ्या लीग. म्हणजे सुरुवात करू आपण आगाशी प्रीमियर लीग पासून. सायबा प्रीमियर लीग, जीवदानी माऊली, नंतर मग मारंबलपाडा, नारंगी. एक सिक्वेन्स आणूया आपण. पहिली आगाशी प्रीमियर लीग झाली, त्यानंतर मनुवेलपाडा प्रीमियर लीग झाली, त्यानंतर सायबा प्रीमियर लीग झाली, तिथून आपण फुलपाडा प्रीमियर लीग मध्ये गेलो, मारंबलपाड्यामध्ये गेलो, लंबोदर चषकामध्ये गेलो, सोपारा चषक झाला, नारंगी ऑन साइडला. वॉट अ शॉट. दिस इज द स्टार्ट. आणि हा शॉट ऑफ द मॅच म्हणावा. चौकार आला आणि चौकाराने धावफलक वेगाने वाढत असताना 13 वरती जाऊन पोहोचलंय. आई एकविरा नारंगीची ती स्पर्धा आपण बघितली आणि या साऱ्या स्पर्धा बघितल्यानंतर नवापूरमध्ये दत्तगुरू नवापूरची स्पर्धा, डोकरादेव क्रिकेट क्लबची स्पर्धा आणि आता जुना कोळीवाड्याची स्पर्धा. बरं सर या सर्व स्पर्धांमध्ये ना टायटल मारणारे फक्त 6 संघ आहेत. त्या 6 संघांमध्ये 3 संघांनी 2 वेळा टायटल मारलेलं आहे आणि 3 संघांनी सिंगल टायटल मारलंय. तर या स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन विनर मिळतोय की जे 3 संघ आहेत ज्यांनी 2 टायटल मारलेले आहेत त्यामध्ये चौथा जॉईन होतोय, की जे 3 संघ आहेत ज्यांनी 2-2 टायटल मारलेत त्यातला एक किंग टीम जो 3रा टायटल मारेल. डिफिकल्ट क्वेश्चन आहे, पण नयन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. इथे टायटल मारणं इतकं सोपं नाही आहे. ज्याने 2 मारले त्यांच्यासाठी नाही, ज्याने काही नाही मारले त्यांच्यासाठीही नाही, आणि जे क्वालिफाय होऊन फायनल पर्यंत येतात त्यांच्यासाठीही नाही. इथे तुम्हाला दिवसेंदिवस खेळ उंचवायचं इतकं कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट झालंय वसई विराटचं. कारण की तुम्ही जे बोललात ना ते एकदम बरोबर बोललात. पहिलं वर्ष जेकेसीसी संघ लीग स्टेजला ऑलमोस्ट बाहेर गेला होता, नंतर मग त्यांनी कमबॅक केलं आणि टायटल मारलं. सेकंड वर्ष मला मृदुल येऊन बोलला होता की जीवदानी माऊली संघाला वनवास लागलाय की फायनल ते जिंकत नाहीयेत, आणि मी मृदुलला बोललो होतो की हे वर्ष तुमची या ग्राउंडवरती तो वनवास संपणार आहे. आणि गेल्या वर्षी जीवदानी माऊली संघाने आपल्या करिअर मधलं पहिलं टायटल या ग्राउंडवरती मारलं. तर त्यामुळे इतिहास परत रिपीट होईल यावर्षी. नाही काय तो थरार होता, तो थरार आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. मी अजून त्या चर्चेकडे येणार आहे. तुर्तास आतमध्ये येणारा चेंडू सागर मात्र देवाण घेवाण करत होता या हातातून त्या हाताकडे. त्यामुळे एक धाव चपळ्याने धावून पूर्ण केली गेली. धावफलकाचे धाबा झाल्यात 19. तिसरं चेंडू प्रगती पथावरती आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. देवाणघेवाण नव्हती ती जगलिंग मास्टर होते. जत्रेतले प्रयोग होते ते जगलिंगचे. सिंगल धाव येते आणि 3 षटके संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आई एकविरा नारंगी या संघाचा धावफलक. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 1, 2, 3, let's go. थँक्यू डीजे. काय ती सेमी फायनल होती, काय ती फायनल होती आपण सर्वांनी बघितली होती. सुपर 3 मध्ये झालेल्या मॅचेस, प्लेयर्स वर्सेस
जीवदानी माऊलीची ती झालेली मॅच, त्या अगोदर जयेश बनसोडेच्या सोडलेल्या साई श्रद्धाने त्या कॅच, काय काय घडलं नव्हतं आणि काय नव्हतं मागील वर्षामध्ये. आणि त्यानंतर जेव्हा फायनलमध्ये आले त्यावेळेला त्यांचं त्या लाईटीने स्वागत, ट्रॉफी आतमध्ये नेणं, ती युनिक 3 स्टंपवाले ट्रॉफी आणि तो जिंकण्याचा आनंद. इंटरनॅशनल मॅचला, वर्ल्ड कप्सला वगैरे मॅच होतात ना, नेल बायटिंग इन्काउंटर्स, तसे ते एन्काउंटर्स होते लास्ट इयरचे. नॉनस्ट्राईक एंडला फेकी काढण्याचा प्रयत्न एका धाव्यासाठी केला गेला, सिंगल धाव चोरली गेली. खास त्यावेळेला इकरा वॉरियर्स संघ खूप चांगला बांधणीचा आपल्याला बघायला मिळाला होता. टीम साहेबाचा संघ होता आणि या 2 संघांना लगातार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ चेंडूला अडवलं, फेकी डायरेक्ट हिट, काम फिट, पिक्चर हिट आणि फलंदाज अक्षय पाटील बाद. थोडं थांबवतोय सौरभ. तिथे साई श्रद्धा संघ थोडासा हावी ठरताना दिसला होता दोन्ही संघांवरती आणि त्यांना सुद्धा आनंद मिळाला होता, कारण पहिल्यांदा ते सेमीफायनल पर्यंतचा प्रवास गाठत होते. म्हणजे मागचा सीझन जो झाला JKCCचा, तो सगळ्यांना एक वेगळा आनंद देणारा होता. म्हणजे जे संघ क्वालिफाय होत नव्हते किंवा सुपर 3 मध्ये येत नव्हते, फायनल मध्ये येत नव्हते, मैदानाच्या आतमध्ये रंजनदादा पाटील, क्या बात आहे, आफ्टर अ लॉंग टाइम, खूप दिवसानंतर आई एकविरा नारंगी संघाकडून खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. बघूयात उशिराची झलक कशी राहतीये. सागर दिसले त्यांच्या समोर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. ओ वेगानं धाव कंप्लीट. काय जबरदस्त रनिंग जितेशची तिथे बघायला मिळाली. गितेशची धावपलकती धावा 23 आहेत. अजूनही मला वाटतं 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. एखादा चौकार पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये ऐकपुरा नारंगी संघाला आणून सोडेल. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपानं गडी बाद. अजून एका फलंदाजाला मैदाना बाहेर जावं लागतंय. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहान ग, बाया झायल्या गहान म्हणतात सोनियाचा हार ग. थँक्यू डीजे. भरत सर, आता हा जवळजवळ 6वा सामना आहे. मी गेल्या 5 सामन्यांपासून बघतोय ऑलमोस्ट 80 to 90% विकेट्स आहेत ना, ह्या रनआउटनीच गेलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बॅट्समन जास्त घाई करतोय रन्स घ्यायची की काय होतंय? याच्यामध्ये आउटफील्ड एवढी फास्ट आहे की तुम्ही फटका मारल्यानंतर हातात लवकर चेंडू जातोय आणि एसटी समोर स्टंप पासून अगदी बाउंड्री लाईन जर आपण बघितली, म्हणजे जी व्ही शेप मधली आहे पूर्णपणे, त्या व्ही शेप मध्ये चेंडू लवकर थ्रो होतोय आणि थ्रो झाल्यानंतर ती धाव कंप्लीट करणं मुश्किल आहे. इतकी आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यामुळे कदाचित त्या धावा घेणं डिफिकल्ट होऊन बसले. पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा 24 झाल्यात. 25चं टार्गेट आहे, एकदा वरती आहे. आणि नयन दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे, जे चॅलेंजिंग ओव्हर आहे ना, त्या चॅलेंजिंग ओव्हरने 24 धावांचे चॅलेंज सुद्धा मोठं आहे हे सांगितलं इनडायरेक्टली मॅच न खेळता. बरं सर, कसं आहे ना, चॅलेंजिंग ओव्हरनी ना प्लेयर्सचे सगळ्यांचे मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन्स आहेत ना, हे थोडे चेंज करायला लावले. कारण की पहिल्या काय व्हायचं, 24 बॉल 24 म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन आहे की मला बॉल टू रन्स करायचं आहे. पण इथे चॅलेंजिंग ओव्हरनी काय केलं की चॅलेंज कंप्लीट नाही झालं तर 2 रनची तुम्हाला फाईन लागणार आहे. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन तिकडे पण चेंज होतंय. आणि इनिंग ब्रेक आहे म्हटल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. गुरुदत्त मनवेलपाडा आणि जीवदानी माऊली फुलपाडा दोन्ही कर्णधार या टॉससाठी. दोन्ही संघात दरम्यान हा टॉस होणार आहे. सन्माननीय काळ्याजी गरज साहेब यांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. क्या बात है, मनीष का लुक सबसे हटके. अर्नाला असा कॉल गुरुदत्तकडून आणि JKCC आलाय. थँक्यू गरज साहेब. आपल्याला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचे. विजय, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग करू. JKCC अर्नाळ्यात आलेला आहात. ही स्पर्धा बघून कसं वाटलं, ही या स्पर्धेचं या वर्षीचं आयोजन? स्पर्धा खूप चांगली भरवली आहे आणि JKCCचं आयोजन बोलायचं झालं तर
वर्षानुवर्ष काहीतरी वेगळंच करतात. यावर्षी स्टँड केलेत तर खूप चांगलं वाटतंय आणि खेळायला मजा येईल. मागील वर्षी विजेतेपद तुमच्या नावे होतं आणि त्यानंतर या वर्षीची पहिली मॅच जो मागील स्पर्धेमध्ये फायनलमध्ये संघ पोहोचला होता अशा गुरुदत्त समोर आहे. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? नक्कीच गुरुदत्त संघ पण खूप चांगला आहे आणि आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मनीष, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. बॅटिंग करायचे. किती रन्स तुला वाटतात या मैदानावरती होणं गरजेचं आहे? काय सांगायचं, आमची प्रॅक्टिस बिटिस काय नाही मिळलं, डायरेक्ट खेळायला येतात आमची पोरं. त्याच्यामुळे मी जाम रागावलेला आहे. 2 दिवसापासून मी एकटा धावाचो ग्राउंडवर खेळायला. मला त्यांच्यावर जाम राग आलेला आहे ना. मी रोज मॅसेज टाकायचो कोण खेळायला येवायची नाही, तर मी त्यांच्यावर जाम भडकलेलो आज. एक आयोजक म्हणून मनेलवाडा प्रीमियर लीग खूप चांगली स्पर्धा होते. आपण या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं ही स्पर्धा? स्पर्धा जाम भारी आहे आणि लाईट्या बिट्या एक नंबर लावलेल्या आणि बॅनर बघू शकता तुम्ही, जबरदस्त. ग्राउंड पण एक नंबर आहे, खेळायला पण मजा येणार. पण बघू आता काय बॉलिंग बिलिंग पडते का नाही. कारण आमचं तात्या बित्या काल खेळायला आलते आमच्या जोडीला प्रॅक्टिसला, कारण की आमच्या गावांची सगळी डोकरी माणसं बोलविल ती मी खेळायला प्रॅक्टिसला. गेल्या टुर्नामेंटला फायनलमध्ये पोहोचला होतात. आता ती फायनल जिंकण्याची कमी म्हणजे ज्यावेळेला फायनल तुम्ही पराभूत झाला त्यानंतर सगळे नाराज होते. आता ती नाराजी दूर करण्यासाठी ही फायनल पुन्हा एकदा टच करून मारण्याचा प्रयत्न असेल का? नाही, आम्ही जिंकलो त्याच्यामुळेच आम्ही म्हणजे ते आम्ही खुश झालो, कारण की पहिलं नाही भेटलं तरी दुसरं भेटलं. कारण की असं पण आम्ही पहिलं कधी मारलं नव्हतं, यावर्षी दुसरं भेटलं त्याच्यामुळे खुशी आहे आम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. विजय तुम्हाला सुद्धा. नाडबिकीचा कौल जिंकला जीवदानी माऊली फुलपाडा या संघानं, जो संघ आहे डिपेंडिंग चॅम्पियन, आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी गुरुदत्त मनेलवाडाला आमंत्रित केलंय जरूर, परंतु मित्र हो ही मॅच सुद्धा तितकीच मोठी आहे. त्यामुळे येणाऱ्या अपकमिंग मॅचेस आणि ही मॅच आपण पाहायला विसरू नका. जॉईन राहा, जोडून राहा आमच्या पाटील नेटवर्कच्या साथीनं. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025. थँक्यू. दरम्यान साहेबा संघाला पहिला झटका बसलाय तो म्हणजे ऋषिकेश देसाई यांच्या रूपात. अल्लाह एक जुना जाणता आणि एक्सपिरियन्स प्लेअर आहे. सुंदर क्षेत्ररक्षण रंजन पाटील यांचं. 100% नाही तर 1000% देतात आपल्या टीमसाठी. डेडिकेशन लेवल खूप हाय आहे त्यांची. दरम्यान पुढील चेंडू सामना करतील प्रदोष बैकर आणि कवच दिशेने मारला चेंडू गजा क्षेत्ररक्षण सीमा पार चौकार. आणि संधी देऊया डीजे ला. कमन डीजे. बोलाव दो माझ्या आई माऊली जाऊ दो, उदो बोलाव दो माझ्या आई माऊली जाऊ दो. थँक्यू. काही उपलब्धी आहेत नयन, त्या उपलब्धीकडे सुद्धा आपण बोलणार आहोत. त्या अगोदर बघा प्लेअर डगआउट मध्ये एक फ्रीज आहे. त्या फ्रीज मध्ये सॉफ्ट ड्रिंक आहे, त्याचा आस्वाद घेऊ शकतात. ते खेळाडूंसाठी आहे, पाणी नाही आहे. डगआउट मध्ये पाणी सुद्धा पोचवा. व्हॉलेंटियर्स, प्लेअर डगआउट मध्ये पाणी नाही, पाणी पोचवायचं आहे. सॉफ्ट ड्रिंक सुद्धा तिथे रिफिल केले जातील. सो अशी फ्रीज लावणं डगआउटमध्ये, इतके चांगले स्टँड बनवणं, इतकं चांगलं ग्राफिक जर तुम्ही लाईव्हवरती बघाल तर तो खूप चांगल्या पद्धतीनं ते उठून दिसतंय. आणि JKCC अर्नाळा बिग बॅश लीग यासाठी तर आपणा सर्वांच्या भेटीला आले. इतकं चांगलं दृश्य, इतकं चांगलं नवीन पेशकश घेऊन हे आमचे प्रेक्षक बघा कशा पद्धतीने बघतात. तेजस सोनी आहेत त्या ठिकाणी आणि झाडावरचे कुठले तर लाईट्स तिथे चमकतात, हिरव्या लाईट्स. बघा मैदानाबाहेर सुद्धा त्या लाईट्स लावल्यात, ज्या लाईट्सचा मैदानाशी कोणताही संबंध नाही आहे, तरी सुद्धा तो लुक सुद्धा एक वेगळा वाटतोय. आमचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. प्रदोष बैकर, ऑरेंज आर्मी. भरत सर, अर्नाळ्यामध्ये पहिले एक गोष्ट फेमस होती ती म्हणजे रामनवमीची जत्रा, बरोबर. आता हे या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगचं तिसरं पर्व आहे. जसजशी पर्व वाढत जाणार तस तसा हा इव्हेंट ना मोठमोठा होत जाणार आहे. आणि हे प्रत्येकाचं एक उद्दिष्ट असतं ना की हा जो सोहळा आहे, हा सोहळा म्हणजे आपल्या इंडिव्हिज्युअल प्रोग्राम पेक्षा कमी दिसू नये, म्हणजे त्यामध्ये त्यासाठी ते सर्वस्व झोकायला तयार असतात. आता तुम्ही बघाल की व्हॉलंटियर्स हे जे लहान लहान व्हॉलंटियर्स जे बाउंड्रीवरती उभे आहेत, ही खेळपट्टी, ग्राउंड हे सगळं करण्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. जसा राम सेतू बनवण्यामध्ये खारीचा पण एक वाटा होता ना,
तसे छोटे वॉरियर्स आहेत JKCC संघाचे, यांचाही खूप मोठा वाटा आहे. पहिलं षटक झालं, 8 धावा धावपलकावरती आहेत, त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत. हितेश आहे बॉलिंग मार्कवरती, पहिला चेंडू त्याने हाताळला, तो एका धावेसाठी गेलाय सिंगल त्या चेंडूवरती येथे, आणि एक चौकार सुद्धा आला. तो चौकार बिलकुल हरीशच्या 2 पायांच्या मधून गेला. प्रदोष बैकरला दिलासा देणारा तो चौकार आणि त्याला सुरुवात करून देणारा तो चौकार. टीम साहेबा चेसिंग रोल मध्ये आहे आणि असं असताना आईकविरा नारंगी काय धावाचा पाठलाग करू देईल का? बाहेर निघणारा चेंडू होता प्रदोषसाठी लेग कटर. एक धाव त्या चेंडूवरती धावपलकामध्ये ऍड होईल. स्ट्राईक रोटेट होताना दिसते. 10 वरती धावपलक जाऊन पोहोचले. चॅलेंजिंग ओव्हर आहे, म्हणजे ज्या 2 धावा अतिरिक्त वरच्या 2 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या, त्यात वरती बनवल्या गेल्या, त्या 2 धावांना कमी करण्याची संधी गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आहे. मुजम्मिल खान आणि प्रदोष या 9 धावांना पार करणं जाणतात आणि त्यामुळे त्या धावांना जाणत असताना हितेशसाठी ती थोडा तितकं सोपं राहणार नाहीये. तुर्तास या 9 धावांसाठी प्लॅन काय आहे? 15-14चं इक्वेशन आहे सद्यस्थितीमध्ये. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये काहीसं ते इक्वेशन बदलू शकतं. हितेश समोर प्रदोष ऑन साइड. ओह क्या बात है, हम बहुत दिन के बाद जरूर आए लेकिन फील्डिंग करना भूले नहीं है असं दाखवत असताना त्या सर्कल मध्ये उभं राहून चेंडू लाडवलं रणजितदादा पाटील यानं आणि निर्धाव चेंडू आलाय. ओ समोर डाउन द ग्राउंड, एक बात फिर से गलती. प्रदोषने ऑन साइडला फटका मारण्याचा मानस दाखवला, परंतु मारला डाउन द ग्राउंड. दिखाया कुछ और किया कुछ और. आणि गोलंदाज हितेशची हाईट इतकी मोठी आहे की त्याला वाकणं सोपं झालं नाही. डाऊन द ग्राउंड अतिशय चांगला चौकार, 4 धावा. बरं सर, हा शॉट कुठला होता माहितीये का? चालतो बंदरावर आणि बघतो चंद्रावर. मागताय जिलेबी देताय भजी. शेवटचा चेंडू खूप महत्वाचा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय आणि इथं डॉट बॉल येत असताना 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा मायनस सुद्धा मला वाटते होतील. 2 धावा मायनस म्हणजे 15च्या जागी 13. आता 13 धावा झाल्या आणि आता 12 चेंडू 12ची इक्वेशन येऊन थांबली. मॅच वही पर आके रुकी है जहां पर शायद ही चाहते थे. म्हणजे तो चौकार नाही आला तरी सुद्धा आपण एकाच धाव जी वरती आहे तिला कमी करण्याचा प्रयत्न करू. अजून ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये थोडासा आक्रमक खेळ आईकविरा नारंगी संघाला दाखवावा लागणार आहे. सो KBC मध्ये ना 4 ऑप्शन्स यायचे. अमिताभ बच्चन या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये फक्त 2च ऑप्शन असतात, एक तर प्लस नाहीतर मायनस. प्लस मायनस या 2 स्थितीला बघता ही मॅच जी आता थोडीशी टीम साहेबाच्या बाजूने झुकती झाली असती, त्या मॅचला बॅलन्स केलं म्हणजे चॅलेंजिंग ओव्हरचा फायदा झालाय. या स्पर्धेमध्ये चॅलेंजिंग ओव्हर ठेवण्याचा काहीसा फायदा. डाऊन द ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि त्या संधीवरती जर आपण बघितलं तर एक धाव धावून कंप्लीट केली होती. चांगला फटका मुजम्मिल खानने मारला, परंतु जो क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला क्षेत्ररक्षणाने तो सुद्धा कौतुक करण्यासारखा आहे. बघा कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. फुलटॉस लोअर फुलटॉस बॅटवरती घेतला होता. एक धाव धावून कंप्लीट केली गेली. त्यानंतर प्रदोषने एका धावेसाठी पाठवलं. काल लेदर मॅच खेळत असताना प्रदोषने केलेली कामगिरी 58 धावांची खेळ ती सुद्धा पब्लिश झाली आहे. क्रिक हिरोज वरती ती मॅच तुम्हाला दिसेल. आज अंडरआर्म सोपं नाही राहत ऍडजस्ट करणं. टर्फ क्रिकेट, त्यानंतर तुम्ही ओव्हरआर्म क्रिकेट, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, छगेमारी क्रिकेट, इतके सगळे फॉर्मॅट्स आहेत. तुम्ही जर सगळे फॉर्मॅट्स खेळत असेल तर तुम्हाला सोपं नाही राहत इथून तिथे ऍडजस्ट करायला. नाही, पण त्यामध्ये मी एक उल्लेख करू इच्छितो की जर लेदर तुम्ही खेळताय ना तर त्याचा फायदा अंडरआर्मला होतो आणि अंडरआर्म जर खेळताय तर त्याचा फायदा लेदरला होतो. म्हणजे रबर क्रिकेट सुद्धा थोडंफार त्यालाच रिलेट करतं. पण टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असताना थोडीशी तुम्हाला त्याची तपत किंवा सिक्सर मारी क्रिकेट, टर्फ क्रिकेट खेळत असेल तर मात्र बॉक्स खेळणं थोडंसं डिफिकल्ट होऊन बसतं. नजर जमवण्यासाठी म्हणजे भल्या मोठमोठ्या लेदर क्रिकेटर्सने सांगितलंय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना तुझा जे एक बात फिर से गलती, 1 2 नाही 3 चुका, 3 चुकाचं भुगतान चौकाराने भोगावं लागलंय आणि प्रदोष बैकरला पुन्हा एकदा 4 धावा मिळतात. 3रं षटक संपलं. धावपलकातील धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 21 वरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज.
या बदामच्या बच्चाला बदामची राणी इतक्याची चालता येत या मनमानी रावण मध्ये गी थँक्यू डीजे. चौकार मुजम्मिल खानने मारलाय. मुजम्मिल खानने चौकार मारला. बघा आमचे संतोष दहीबावकर ऑब्झर्वर सुद्धा आहेत. आयोजकांबरोबर ते मॅच ऑब्झर्वर म्हणून त्यांना ठेवलंय. खूप चांगलं त्याने निरीक्षण इथं करत असताना आपण सांगितलं. मॅच रेफरी बोलू शकतो. हो येस मॅच रेफरी सुद्धा. आता जाळं विणलं गेले. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली. 6-4च्या इक्वेशन मध्ये गोलंदाजी मार्कवरती रणजितदादा पाटील खूप दिवसानंतर आलेत. आता माझी एंट्री लेट आहे पण काय थेट आहे का ते दाखवावं लागणार आहे. प्रदोष बैकर समोर. जिथे विषय गंभीर तिथे मी उभा खंबीर. नाही गंभीर आहे मागे तो खंबीरपणे उभा आहे. जिथे विषय गंभीर तिथे उभा मी. अडवण्याचा प्रयत्न. ओ शानदार फिल्डिंग करण. दाबा कितीही कमी वाचवायचा असला तरी सुद्धा आम्ही आमचे प्रयत्न सोडणार नाही आहोत. पण बरंच सर हे एफर्ट्स थोडे लेट झाले असं वाटत नाही का? Yes, जर हे एफर्ट्स थोडे अगोदर लावले असते तर आता समीकरण काहीतरी वेगळं असतं. लेट म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला जी चौकार गेलेत त्यावेळेला जो चेंडू अडवण्याचा अटेम्प्ट होता तो थोडासा लेझी मला वाटला. बघा 2 पायांच्या मधून जाणारा हरेशचा चौकार समोर डाऊन दी ग्राउंड. हितेशने हातातला चेंडू तिथून निघून गेलेला चौकार आणि आता शेवटी मुजम्मिलने मारलेला तो फटका तो सुद्धा हातामध्ये होता. लॅक ऑफ प्रॅक्टिस. आताच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्हाला जर खेळायचं असेल तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये थोडाही ब्रेक आणून चालत नाही तुम्हाला. तो प्रॅक्टिसचा जो ब्रेक आहे तो तुम्हाला सरळ सरळ मॅच मध्ये दिसून येतो. तुमच्या खेळावरून एक पाय पुढे काढून स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल आला. येस नो बॉल आहे. इट्स अ नो बॉल. नो +1 अशा 2 धावा असतील आणि 2 धावा आल्याने इक्वेशन आता एका धावेची फक्त गरज आहे. 5 मध्ये 1 फ्री हिट पण आहे. हो चेंडूला अडवलंय. आता 4 मध्ये 1. 3 चौकार जर वाचले असते तर 12 धावा वाचल्या असत्या. नाही मॅच कुठे असती. मॅच इतकी लांब असती की त्याचा काही नियम नसता. परंतु आउटस्टँडिंग परफॉर्मन्स खूप चांगला खेळ मुजम्मिल खान आणि प्रदोष बैकरने दाखवला आणि सामना संपला. सामना जिंकला टीम साहेबानं. पराभवाच्या छायेमध्ये आई एकविरा नारंगी संघ. चला विनंती आहे गुरुदत्त मनवेलपाडा आणि जीवदानी मावली फुलपाडा दोन्ही संघांनी आपापल्या पोझिशन घ्या. जागा घ्यायच्या आहेत. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल. सामनावीराचा मानकरी कोण? नो डाऊट अबाउट इट. 2 विकेट आणि 15 धावा करणारा प्रदोष बैकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. जल्लोष होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला. या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. थँक्यू. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे प्रदोष बैकर. चला दोन्ही संघांनी थोडं सहकार्य करायचं आहे. फिल्डिंग सजून घ्यायची आहे. जीवदानी मौली संघ कारण की आपण ऑलरेडी 1.5 तास लेट आहोत. सन्माननीय राजेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल.
चला मैदानात त्वरित या, इतका वेळ लावू नका, कारण थोडा उशीर झाला होता मॅच चालू व्हायला काही तांत्रिक अडचणींमुळे. राजेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल.